जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर। आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना बघणार आहोत। तर जी ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहे। तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर ही योजना वयोवृद्धांसाठी आहे। जे वयोवृद्ध 65 वर्षावरील आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे। तर सरकार प्रत्येकी वयोवृद्धाच्या खात्यामध्ये 3000 रुपये टाकणार आहे। तर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आपण बघूयात। स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, त्यानंतर बँकेचे पासबुक झेरॉक्स, 2 पासपोर्ट साइज फोटो आणि एक तुम्हाला लागणारं घोषणापत्र। तर आपण आता फॉर्म बघूयात, फॉर्म कशा प्रकारे असणार आहे आणि तो कशा प्रकारे फिल करायचा आहे। फॉर्मचं तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देईन। तसं आपल्याला अर्जाचा पहिला फॉर्मॅट दिसत असताना अर्जावर सुरुवातीला आपल्याला पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचं उत्पन्न किती वार्षिक ते लिहायचं आहे। अर्जदाराचा राहण्याचा पत्ता, त्यानंतर अर्जदाराचा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल क्रमांक, त्यानंतर आधार कार्ड नंबर भरायचा आहे त्याचा। अर्जदाराचं जर अपंगत्व वगैरे असेल तर ते लिहायचं आहे। अर्जदार हा स्त्री आहे की पुरुष ते लिहायचं आहे। त्यानंतर अर्जदाराच्या बँकेचं खातं कोणत्या बँकेचं आहे, उदाहरणार्थ स्टेट बँकेचं असेल किंवा बँक ऑफ बरोदा असेल किंवा युनियन असेल, अशा प्रकारे। आणि बँकेचं नाव लिहिल्यानंतर बँकेचा संपूर्ण पत्ता झाल्यानंतर बँकेची शाखा कोणती आहे, बँकेचा खाते नंबर व बँकेचा जो IFSC कोड असेल तो टाकायचा। कारण की IFSC कोड टाकताना चुकी झाली नाही पाहिजे। जर IFSC कोड जर चुकला तर पैसे आपल्याला जे मिळणार आहेत ते पैसे मिळणार नाहीत। अशा प्रकारे तुमचा हा पहिला फॉर्म फिलअप होईल। तर दुसरा फॉर्म भरताना आपण दुसऱ्या पानावर जाणार आहोत। तर दुसरा फॉर्म भरताना आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचं जे पासबुक असेल त्या पासबुकचं आणि तिथं निराधार आहे किंवा नाही हे करायचं आहे। आणि खालच्या कोपऱ्यामध्ये तिथे दिलेले स्वाक्षरी, तर तिथे अर्जदाराची आपल्याला स्वाक्षरी घ्यायची। अशा प्रकारे आपला 2 नंबरचा फॉर्म क्लिअर होईल व आपल्याला तिसरं पेज जे दिसेल ते स्वयं घोषणापत्र असेल। त्या घोषणापत्रामध्ये आपल्याला वरती अर्जदाराचं नाव, अर्जदाराचं वय, अर्जदार कुठे राहतो, तालुका, त्याचा जिल्हा व खालील बाबी जसं की दिनांक व अर्जदाराची स्वाक्षरी आपल्याला घ्यायची। आणि चौथं पेज जे असेल ते पण स्वयं घोषणापत्रच असेल। तर जसं आपण ज्या प्रकारे सुरुवातीचं पहिलं घोषणापत्र भरलेलं आहे त्याच प्रकारे हे दुसरं पण भरायचं आहे। तर अर्ज कुठे भेटेल, आता अर्ज भेटण्याचं ठिकाण आहे आपलं एक तर ग्रामपंचायतीला बघा किंवा पंचायत समितीला हा फॉर्म आपल्याला उपलब्ध होऊन जाईल। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या योजनेची माहिती